नमस्कार, आप देख रहे हैं आज़ाद विचार समाचार। मैं हूं अमनदीप वालिया। महाराष्ट्र के नासिक से एक खबर आ रही है जिसमें प्रेस वार्ता के दौरान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने बताया कि नासिक में इतने लंबे समय से जो सड़कों में खुदाई हुई थी, खड्डे पड़े हुए थे, उसकी वजह क्या थी, जिसकी वजह से काफ़ी लंबे समय से काफ़ी कंप्लेंट्स हो रही थी, लोग परेशान हो रहे थे। तो प्रेस वार्ता के दौरान जिसमें देवेंद्र फडणवीस जी ने बताया कि लगभग 4 लाख घरों तक गैस पाइपलाइन बिछाई जानी थी, जिसमें से लगभग 2 लाख घरों तक ये अपेक्षा की जा रही है कि गैस पाइपलाइन बिछाई जा चुकी है और जल्द ही ये काम अभी पूरा होगा। लगभग 3 महीने बाद ये काम फिर से किया जाएगा क्योंकि अभी बरसातें स्टार्ट हुई हैं, बारिशों का मौसम है, इसलिए ये काम रोक दिया गया है और जल्द ही नासिक के लोगों को इन सड़कों में जो खड्डे पड़े हैं, खुदाई हुई है, उससे निजात मिल जाएगी। आइए देखते हैं कि देवेंद्र फडणवीस जी ने प्रेस वार्ता के दौरान क्या बातें जनता के सामने रखी। आज आम्ही MNGLच्याही लोकांना बोलवलं होतं। नाशिकमधला मुख्य प्रॉब्लेम हा MNGLमुळे झाला आहे। सगळे रस्ते MNGLला आपण पाईपलाईन टाकण्याकरता मान्यता दिली होती आणि ती महत्त्वाची आहे गॅस पाईपलाईन। त्या गॅस पाईपलाईन टाकल्यानंतर घरोघरी जे कनेक्शन द्यायचे त्याला ते उशीर लावत असल्यामुळे जिथे पाईपलाईन टाकली आहे तिथे घरचं कनेक्शन देण्याकरता पुन्हा खोदावं लागेल, म्हणून आपल्याला रस्ता करता येत नाही आणि कनेक्शन अतिशय धीम्या गतीने ते देतात। फक्त 44,000 कनेक्शन त्यांनी दिले आहेत। आतापर्यंत 2 लाख कनेक्शन पूर्ण होणं अपेक्षित होतं। एकूण 4 लाख कनेक्शन आहेत, पण 2 लाख आतापर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं, ते काही त्यांनी दिलेलं नाही। त्यामुळे त्यांनाही अतिशय खडसावून सांगण्यात आलेलं आहे। त्यांना एक प्लॅन तयार करायला सांगितलेला आहे। त्या प्लॅनच्या अंतर्गत त्यांनी ते काम करावं असं अपेक्षित आहे। इतर आपल्याला कल्पना आहे की आता एकाच वेळी कुंभमुळे खूप कामं नाशिकमध्ये चाललेली आहेत। मल्टिपल एजन्सीज काम करत आहेत आणि आत्ताचं कामाची गती आणि आपल्याकडे असलेला वेळ हे पाहता आपल्याला खूप जास्त समन्वय न करता फास्ट ज्या गतीने जे काम करतात त्यांना काम करू द्यावं लागतं आहे। याचेही काही प्रश्न निर्माण झाले आहेत। तथापि महानगरपालिकेला सूचना दिलेल्या आहेत। त्यांनी सायनेजेस लावले पाहिजेत, बोर्ड लावले पाहिजेत, सातत्याने रोड मोटरेबल तरी राहतील अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे आणि पावसाळा संपल्यानंतर त्या ठिकाणी काम केलं पाहिजे। आपल्या माहितीकरता एक मात्र निश्चितपणे सांगतो की विशेषतः जवळपास युद्धामुळे 3 महिने डांबराचं प्रोडक्शन हे बंद होतं, डांबर उपलब्ध नव्हतं। आता मी विशेष पत्र केंद्र सरकारच्या सगळ्या कंपन्यांना दिलंय आणि कुंभमेळ्याकरता डांबर राखून ठेवावं, त्याची क्वांटिटी पण आपण दिली आहे। आम्ही ॲडव्हान्स पैसे आपल्याला द्यायला तयार आहोत, आमच्याकरता ते राखून ठेवावं अशा पद्धतीची विनंती त्यांना केली आहे। देश विदेश की अन्य खबरें देखने के लिए देखते रहिए आज़ाद विचार समाचार।